नमस्कार. इन गोवा बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. नवी दिल्ली इथं झालेल्या जीएसटी परिषदेच्या 56व्या ऐतिहासिक बैठकीत दूरगामी निर्णय घेण्यात आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली घेतलेल्या निर्णयांमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असून मध्यमवर्गीयांसह व्यापार सुलभतेलाही चालना मिळणार आहे, असं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत म्हणाले. केंद्रीय अर्थ व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली परिषदेत सर्वानुमते महत्त्वपूर्ण सुधारणा मंजूर करण्यात आल्या. या सुधारणा पारदर्शकता, ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि सर्वांसाठी समृद्धी साध्य करण्याच्या सरकारच्या दृढनिश्चयाचं प्रतीक असल्याचं मुख्यमंत्री पुढे म्हणाले. कालचो जो रिफॉर्म नेक्स्ट जेन जीएसटी रिफॉर्म हो पास केलो त्याबद्दल हांव सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करता. आणि हे सगळे फुडें वता आसतना हांव एक दोन गजालीचेर मुद्दामून भर दितलो. म्हणजे फुडें उलोवच्या पयलीं इट इज एन ऑटोमॅटीक रजिस्ट्रेशन विदीन द 3 वर्किंग डेज हो डिमांड फाटल्या एका जीएसटी मिटिंगेंत हांवेनूच मांडलेलो. कारण बऱ्याच जाणांक जीएसटी रजिस्ट्रेशन मेळपा खातीर 20 दीस लागताले. ते जीएसटी रजिस्ट्रेशन्स हांकां खूब प्रोसेस सिम्प्लिफाय करून 3 वर्किंग दिसाच्या भितर दिवपाचे जे डिसिजन्स घेतला त्या बद्दल हांव खरोखरूच मना पासून अभिनंदन मानता. खुबश्या जाणांचे प्रॉब्लेम्स हाच्या खातीर रिजॉल्व जातले. त्याच बरोबर जेका आमी म्हणटा की रिफंड्स दिवपाचें काम जो एक्सपोर्टर्स आनी बाकीच्यांचे हे विदीन 7 वर्किंग डेज द 90% ऑफ द रिफंड्स तांचे इलिजिबल आसात तांकां दिवपाचें जे डिसिजन जीएसटी कावन्सिलान घेतला तें हांव वेलकम करता. आनी हें सगळें सांगता आसतना जीएसटीक तशी पळोवंक वचत जाल्यार 1 जुलय 2025 8 वर्सां पुराय जाता. वन नेशन वन टॅक्स हाज्या सकयल पुराय देश फाटल्या 8 वर्सांक वेगवेगळ्या पद्दतीत म्हणजे इन द सिंगल मार्केट, सिम्प्लिफायड कॉम्प्लायन्सीस अँड रिड्यूस्ड कास्केटींग टॅक्सीस जे वेरियस आशिल्ले ते सगळे सिम्प्लिफाय करता आसतना पुराय देशभरांतले लोक हो वन नेशन वन टॅक्स हे खूब सिम्प्लिफाय पद्दतीत अनुभवता. आनी हाजो खूब बरो एक्सपिरियन्स हो सगळ्या जाणांक आयल्या. विविध सर्वेज जे आयले ह्या जीएसटीच्या विशयाचेर तितूंतल्यान 85% ऑफ द बिजनेसीस इन्क्लुडींग द MSMEs हे सगळे जाण हे सॅटिस्फायड आसात हे आमकां दिसून येता. पयले फावटी अशा पद्दतीत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन जे 8 वर्सां पयलीं वन नेशन वन टॅक्स जे डिसिजन घेतले ताजे आज पुराय देशभर थ्रो इंडस्ट्रीज, बिजनेसमॅन आनी सगळ्या सेक्टरांतले लोक हे वेलकम करीत आसा. आमी आतां पर्यंतचे देशभरांतले अचिवमेंट जर पळयत जाल्यार टॅक्स बेस्ड डबल जाल्ली आसा. फ्रॉम द 66.5 lakhs in 2017 ते आतां पर्यंत पळोवंक वचत जाल्यार 1.51 crores टॅक्स पेयर्स आज 2025 टॅक्स पे करता. रेव्हेन्यू ग्रोथ जर पळयत जाल्यार 22.08 lakhs crores for financial year 24-25 which is approximately the 18% ही टॅक्स ग्रोथ रेव्हेन्यू ग्रोथ आमकां दिसपाक लागलेली आसा. एवरेज मंथली रेव्हेन्यू जो आसा हो 2.04 lakh crores वर्सीस 82,000 crores इन फायनान्शियल इयर 17-18 हो आशिल्लो. इट रिफ्लेक्ट्स द इम्प्रूव्ड कॉम्प्लायन्सीस, स्ट्रॉंगर इकॉनॉमी अँड ट्रस्ट इन द सिस्टम हे हातूंतल्यान दिसून येता. म्हाका दिसता त्या खातीर आमी हेजे फुडें वता आसतना नेक्स्ट फेज रिफॉर्म फॉर रेट रॅशनलायजेशन, सिम्प्लिफिकेशन्स आनी इन्क्लुजिविटी हाज्या कडेन वता. हांव हें सगळें सांगता आसतना तुमकां गोंयांतल्या हाजेरूय बी हांव थोडोसो भर दिवन तुमकां मुद्दामून सांगतलो. कारण गोंयांत कशा पद्दतीत आमकां हाजो फायदो जालो होय सगळ्या जाणांक कळपाची गरज आसा. आमी जर पळयलें जाल्यार जवळपास एज ऑन डेट इम्प्लिकेशन ऑफ द जीएसटी इज 1/7/2017 आमचे कडेन 22,197 हे टॅक्स पेएबल पर्सन्स आशिल्ले. एज ऑन नाव 1/7/2025 आमच्या कडेन 47,232 हे टॅक्स पेयर आसात. म्हणजे इन्क्रिजींग टॅक्स पेयर्स हे 25,035 टॅक्स पेयर हे वाडले वीच इज ऑलमोस्ट 112% हे टॅक्स पेयर्स हे वाडलेले आसा. आमी हे सगळें सांगता आसतना टोटल जीएसटी रेव्हेन्यू ऑफ द स्टेट ऑफ गोवा फ्रॉम द फायनान्शियल 2017-18 ओके टू टील हे जर कंपॅरिजन जर करीत जाल्यार आमकां तेन्ना 1,400
₹63.74 crores ऑफ रुपीज आणि आता तेच कलेक्शन 4,424.9 crores ऑफ रुपीज कलेक्शन ह्या फायनान्शियल इयराक जाला, विच इज रेव्हेन्यू ग्रोथ. इट इज ऑलमोस्ट 74% रेव्हेन्यू ग्रोथ ही आमकां दिसून आयिल्ली आसा. हांव एन्युअल हातूंतल्यान वचना, कारण कंपॅरिजन जर आमी दोनी केलें आसत जाल्यार 74% रेव्हेन्यू ग्रोथ ही आमकां दिसून आयल्या. म्हणून हांव नेक्स्ट जेन GST हाजेर उलयता आसतना 3 पिलर्स जे म्हत्वाचे आसा, विच इज 1 स्ट्रक्चरल रिफॉर्म, रेट रॅशनलायझेशन अँड ईज ऑफ लिव्हिंग अँड ईज ऑफ डुईंग द बिझनेस. हे 3 पिलर म्हत्वाचे आसा. फर्स्ट वन, स्ट्रक्चरल रिफॉर्म्स हेजो correct inverted dually structured which will help for the MSMEs हाज्या खातीर मदत जातली. Resolves and classification disputes which will reduce the litigations, वेगवेगळे litigations यात reduce जातले. आणि stable tax environment which will encourage the investment. खूप मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीची इन्व्हेस्टमेंट देशात येवपाक लागतली. हे मेजर स्ट्रक्चरल रिफॉर्म्स आताच्या न्यू GST रिफॉर्मात केल्ले आहा. रेट रॅशनलायझेशन्स करता आसतना आमकां सगळ्या जाणांक खबर आसा किंवा कालच्यान कळ्ळां, इट इज एन जे 4 स्लॅब आशिल्ले 5, 12, 18, 28 हे सगळे कॅन्सल करून 2 मेन स्लॅब वीच इज एन 5% आणि 18% स्पेशल रेट्स वीच दिले हे दवरले आसा. भितर एसेन्शियल आयटम्स, फूड, मेडिसिन्स ह्या सगळ्या जाणांक कमी करता आसतना आमी पळयता. आणि हे सगळे हाजो फायदो जो आसा हो सगळो 22 सप्टेंबर पासून सगळ्या लोकांक मेळपाक लागतलो. म्हणजे नवरात्री, दिवाळी ह्या हातूंतल्यान सगळ्या लोकांक फायदो मेळचो म्हणून हे रेट रॅशनलायझेशन 5% आणि 18% हाजेर हाडलेले आसा. ईज ऑफ लिव्हिंग आणि ईज ऑफ डुईंग द बिझनेस हे करता आसतना फास्टर ट्रॅक ड्रिवन रजिस्ट्रेशन, क्विकर रिफंड आणि रिड्यूस्ड कॉम्प्लायन्सीस कॉस्ट ह्या 3 गजालींचेर खूप मोठ्या प्रमाणात भर दिला. जाता तितके बेगीन टॅग ड्रिवन रजिस्ट्रेशन दिवप, एकदम रिफंड फास्ट ट्रॅक करून रिफंड दिवप, आमी जशें म्हटलां 7 वर्किंग डेजच्या भितर, आणि बाकीच्यो सगळ्यो कॉम्प्लायन्सीस ज्यो आसल्यो त्यो सायडीक करून उडयला. हे जर तुमी बारकायेन पळयलें, सॅक्टर वायज जर पळयलें आसत जाल्यार सगळे सॅक्टर्स हेतून इन्क्लूड जाला. म्हणून आमी जशें म्हणटा की भारतीय जनता पार्टीचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे सरकार हे खरोखरूच म्हणजे अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय ह्या 3 तत्वाचेर काम करता. समाजातल्या प्रत्येक सॅक्टराक तांच्यांनी टच केल्लो आसा. पयलो सॅक्टर्स फॉर फार्मर्स हे करता आसतना चिपर ट्रॅक्टर, मशिनरीज आणि इरिगेशन इक्विपमेंट तुमी जर पळयशात जाल्यार हाजेर फोकस केला आणि शेतकऱ्याक खऱ्या अर्थात हाजो फायदो जो आसा हो मेळटलो. कारण काही गजाली 28 वयल्यान 18चेरूय पावयल्या आणि थोड्यो गजाली 18 वयल्यान 5%चेरूय पावयल्या, जेणे करून आमी जेका आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा हे जे म्हणटा हे जावपा खातीर आमचो अन्नदाता जो आसा शेतकरी हाका जो खूप मोठ्या प्रमाणात फायदो हो खूप मोठ्या प्रमाणात मेळटलो. दुसरो वीच इज एन टॅक्सटायल. देशात आसलेलो टॅक्सटायल खूप व्हडलो सॅक्टर्स आसा. त्या सॅक्टरात म्हणजे करेक्टेड ड्युटी ऑन द मॅन मेड फायबर्स आणि एक्सपोर्ट फॉर द कॉम्पिटिटिवनेस हाजेर भर दिला, जेणे करून टॅक्सटायल सॅक्टरातूय बी ताजो खूप मोठो फायदो मोठ्या प्रमाणात जावपाक शकता. आमी खूप मोठ्या अभिमानान हेल्थ कॅर सॅक्टरात जे रेट्स मेडिसिनाचे जे आसा हे कमी केले. कॅन्सर आणि स्पेसिफीक अशी जी दुयेंतां आसा हाज्या वयले रेट्स कमी करपाचें काम ह्या GSTच्या रिफॉर्मात जाल्लें आसा. विशेष करून वेगवेगळ्यो डिवायसीस आणि डायग्नोस्टीक किट्स हाज्या वयलो GST हो कमी करून खूप मोठी रिलीफ ही हेल्थ सॅक्टरात दिल्या, जेणे करून आपल्या सगळ्या लोकांक खूप मोठो फायदो हो जातलो. ऑटोमेटिव्ह स्मॉल कार्स आणि 2 व्हिलर्स हो GST रिड्यूस फ्रॉम द 28% टू 18%. मिडल क्लास मनीस जो धाकटी गाडी घेवपाक सोदता ताज्या खातीर 28 वयल्यान 18%चेर येवप ही खूप व्हडली रिलीफ आसा. सामान्य मनीस गाडी घेवपाचें जें स्वप्न पळयता ताजें स्वप्न हातूंतल्यान साकार जावपाक शकता आणि ताका 10%चो जो रिलीफ मेळ्ळा हो खूप व्हडलो रिलीफ हे हातूंतल्यान साकार जातलो. आमी रिन्युवेबल सॅक्टरात वेगवेगळ्यो इनिशिएटिव्स हे ज्यो घेतल्या
तातूंतल्यान रिन्युवेबल एनर्जी ही खूब मोठ्या प्रमाणात पुराय देशात खूब मोठ्या प्रमाणात हाजें काम जातलें. इन्शुरन्स सेक्टरांत लोवर GST सपोर्ट फॉर द एकूच इन्शुरन्स फॉर ऑल, आमी जशें म्हणटा हेल्थ फॉर ऑल, तसोच हेल्थ सेक्टरांतलो इन्शुरन्स हो सगळ्यांक आसचो म्हणून हातूंतल्यान इन्शुरन्स बाय ऑल बाय 2047 हे दवरता आसतना इन्शुरन्स सेक्टरांतलो GST फॉर हेल्थ सेक्टरांत हो झिरो डावन केल्लो आसा. आमी डायरेक्ट रिलीफ हो कॉमन मनशाक, सामान्य मनशाक जावचो म्हणून सामान्य मनशाक फुडें दवरता आसतना फूड, डेली यूज पनीर, मिल्क, ब्रेड, घी, बिस्किट्स, नमकीन, कॉफी हाजेर 0 to 5% भितर हाडला. थोड्यांक 0% करून दवरला. पयलीं आशिल्ल्या हितूर वेगवेगळे म्हणजे दुदांत तर आयस्क्रीम जाता ते ॲड केली, चॉकलेट जाली जाल्यार ताका वेगळो GST लागतालो. हे सगळें सायडीक काडून सिंपल रित्या 0 to 5% हाडला. एड्युकेशन सेक्टरांत खूब मोठो रिलीफ दिता आसतना नोटबूक, पेन्सिल, इरेजर्स हांकां 0% केला, GST केला. हेल्थ केअर सेक्टरांत रेअर डिजीज आनी कॅन्सर ड्रग्स हाजो 0% केला, हांवें सांगले त्या प्रमाणे. मोबिलिटी सेक्टरांत 2 व्हिलर, स्मॉल कार्स हाजो 28 वयल्यान 18% हाडला. आनी स्पेशली फॉर द होम बिल्डींग सिमेंट हे 28 वयल्यान 18% आयला. आमी जशें म्हणटा की प्रत्येकाक आपलें घर जावचें हें स्वप्न आसता आनी तें स्वप्न साकार जावचें हे प्रत्येक सामान्य मनीस ताजी वाट पळयता. म्हणून तर 28 वयल्यान 18% जो 10% आयला म्हणजे हातूंतल्यान सामान्य मनशाक घर बांदपाक किंवा एखादो फ्लॅट घेवपाक हो खूब मोठो फायदो, म्हणजे घराच्यो किमती ह्यो खूब मोठ्या प्रमाणात 10% तरी कमी जातल्यो म्हणपाक कांयच हरकत ना. आनी तेकाच लागून म्हणजे इन शॉर्ट परत हांव सांगतलो की GST रिफॉर्म जो आसा हो तसो सामान्य मनशाक केंद्रीत करून केल्लो व्हडलो रिफॉर्म आसा. आनी ह्या रिफॉर्मांतल्यान सगळ्यो प्रायजीस जरी कमी करता आसत जाल्यार ताजो डिमांड हो खूब मोठ्या प्रमाणात वाडटलो. ताजे आमी जेका म्हणटा की टॅक्स ज्या पद्दतीत कलेक्शन येवपाक जाय त्या पद्दतीत कलेक्शनूय येतलो. चड मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू स्टेट्स आनी सेंटर हाकाय जमा जातलो आनी इकॉनॉमी स्ट्रेंथन आनी स्ट्रॉंगर जावपाचें काम ह्या निमित्तान जातलें हाजो आमकां खात्री आसा. आनी तेकाच लागून म्हणजे आमी जसो म्हणटा की सामान्य मनशाक मदीं दवरून आमी ह्या टॅक्स रिफॉर्म्स खूब मोठ्या प्रमाणात हाडला. आनी ह्या सगळ्या हातूंतल्यान वोकल फॉर लोकल, ओके, मेक इन इंडिया, स्वदेशी ह्या हेजेर भर दिता आसतना आमी आमचो परत एकदां म्हणजे भारतात जावपी सगळे प्रॉडक्ट आनी हाजेर भर दिवप गरजेचें आसा. ग्लोबली आमी आमचो खूब मोठ्या प्रमाणात आमची पावर ही स्ट्रेंथन करपा खातीर, इकॉनॉमिकली स्ट्रॉंगर जावपा खातीर, म्हणजे पुराय जगाचेर 3 नंबराची इकॉनॉमी जावपा खातीरच ह्या पद्दतीचो GST रिफॉर्म हो खूब मोठ्या प्रमाणात आमकां मदत जातली हाजी म्हाका खात्री आसा. आनी निश्चितच रित्या हाजो सगळो जो फायदो आसा हो सगळ्यो इंडस्ट्रियल सेक्टर्स म्हणजे MSMEs आनी बाकीचे सगळे जाण हे सामान्य मनशा पर्यंत पास ऑन करतले. तांच्या सगळ्या जाणांनी पास ऑन करचें अशेंय तांकां आव्हान करता. इंडस्ट्रीज आसतल्यो, MSMEs आसतल्यो, वेगवेगळी एसोसिएशन्स आसतल्यो, तांच्यांनी सामान्य मनीस समोर दवरून ह्यो सगळ्यो जितक्यो बेनिफिट्स ह्यो GSTच्या बाबतींत दिल्या त्यो सगळ्यो बेनिफिट्स ह्यो सामान्य मनशाक पास ऑन करच्यो, जेणे करून गरीब आनी मिडल क्लास मनीस हाका बारीक सारीक गजाली घेवपा खातीर खूब मोठो रिलीफ हो मेळटलो. आमी जेका म्हणटा की ऑलरेडी फाटल्या 13 वर्साच्या कार्यकाळात माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन गरिबी दारिद्र्य रेशे खालच्या मनशाक वयर हाडपाचो जो प्रयत्न केला आनी नेक्स्ट जेन GST रिफॉर्म हातूंतल्यान आनिकूय खूब मोठ्या प्रमाणात ताजो फायदो हो सामान्य मनशाक जातलो. आनी खऱ्या अर्थात आमी जेका म्हणटा की विकसीत भारत 2047 हे स्वप्न साकार करपा खातीर नेक्स्ट जेन GST रिफॉर्माचो हो खरोखरूच एक फावंडेशन आसा, एक स्टेप फुडें आसा हातूंतल्यान दिसून येता.